अध्यक्ष महोदय, धन्यवाद. आपण या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा नियम क्रमांक 293 वरती माझं मत मांडण्याची आपण संधी दिलीत. या ठिकाणी या ठरावाच्या माध्यमातून शासनाबद्दल असणारा रोष ही वस्तुस्थिती मांडायला पाहिजे होती, परंतु कुठंतरी स्वतःला कावीळ झालेले आहे. आपण स्वतः काही करू शकलो नाही त्या कालावधीमध्ये, म्हणून जे शासन आता चांगलं कामं करत आहेत त्याबद्दल विरोधकांच्या पोटामध्ये उठलेला हा गोळा जो आहे तो या माध्यमातून इथं बोललं जातं. या ठिकाणी बऱ्याचशा सदस्यांनी सांगितलं की शासनाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत केली जात नाहीये. अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून विरोधकांना सांगू इच्छितो की या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जी योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत उपचार केले जात होते, उपचार केले जात आहेत. आणि हे उपचार करत असताना आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी उपचार करताना थोडीशी रक्कम कमी पडत होती, म्हणून शासनाने, महायुती सरकारने त्या ठिकाणी 3.5 लाखाच्या 5 लाखापर्यंत सुविधा देण्याचं काम सुरू केलं. परंतु विरोधकांना ते दिसत नाहीये, आणि म्हणून माझी तुमच्या माध्यमातून विरोधकांना विनंती आहे, सूचना आहे की ज्या पद्धतीने अध्यक्षांनी चष्मा घातलेला आहे अशाच पद्धतीने विरोधकांनी, मी मोफत चष्मे वाटायचं काम करत असतो अध्यक्ष महोदय, प्रत्येक महिन्याला कॅम्प असतो, चांगल्या दर्जाचे चष्मे देत असतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी तुमच्या माध्यमातून विरोधकांना विनंती आहे की विकासाचा चष्मा माझ्याकडे आहे, तो आपण घाला. तो घातल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील झालेला विकास, देशामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशाच्या हितासाठी, गोरगरिबांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी जे घेतलेले निर्णय आहेत त्या चष्म्यातून तुम्हाला दिसतील. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आरोग्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं या सुविधा मिळायला पाहिजेत. होऊ शकतं काही जिल्ह्यामध्ये, काही तालुक्यामध्ये अपवाद असू शकतो, तिथपर्यंत रुग्णवाहिका पोचत नसेल. होऊ शकतं की ते एखादा ॲम्ब्युलन्स उशिरा पोचले असेल आणि त्या ठिकाणी पेशंट, तो रुग्ण होऊ शकतो काँग्रेसचा असू शकतो, आणि म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांना कावीळ झालेले म्हणून तसंच दिसतंय की नाही आमचा रुग्ण आहे म्हणून उशिरा आली. असं काही नसतं. त्या रुग्णवाहिकेमध्ये बसलेला जो ड्रायव्हर असतो त्याच्या नजरेमधून हा प्रत्येक रुग्ण, त्याला उपचार देणं, त्याला मदत करणं एवढंच त्याच्या नजरेमध्ये असतं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सांगत असताना, मी पण खेडेगावातून आलेलो आहे, मला खेडेगावची चांगली माहिती आहे. आणि म्हणून मुंबई शहराप्रमाणेच खेडेगावामधील रुग्णालयामध्ये औषध पुरवठा असेल, डॉक्टरांचा त्या ठिकाणी सल्ला असेल, उपचार असतील, हे चांगल्या प्रतीने, चांगल्या दर्जाचे द्यायचं काम शासन त्या ठिकाणी कठोरपणे करत आहे, करत राहील. जिथे कुठं तुम्हाला वाटतंय की या ठिकाणी सुविधा कमी आहेत, तुम्ही सांगा. शासनाबरोबर तुम्ही पण आहात, तुमची जिम्मेदारी आहे, तुम्हालाही लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्यामुळं फक्त निधी मिळाला नाही याच्यापेक्षा आपल्या विभागातील विकासाची कामं शासनाला सांगा. शासन महाराष्ट्रातील जनतेसाठी, तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या तालुक्यातील लोकांसाठी विकासाबरोबर आयुर्वेदिकच्या ह्याच्यामधून रुग्णांना सुद्धा त्या ठिकाणी सुविधा देण्याचं काम करेल. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जे हॉस्पिटल असेल, साईन हॉस्पिटल असेल, या पुण्याचं ससून हॉस्पिटल असेल, या माध्यमातून शासनाने लोकांना चांगलं आरोग्य सेवा द्यायचं काम सुरू आहे. या ठिकाणी कोणी सांगितलं की बाबा रुग्णवाहिका उशिरा येते. रुग्णवाहिका हे लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम, विशेषतः अध्यक्ष महोदय, मी मुंबई शहरातलं सांगेल तुम्हाला, लोकांना वेळेवर रुग्णवाहिका त्यांच्या घरापर्यंत हॉस्पिटलमध्ये पोहोचते. आणि कधी कधी जर कमी पडत असेल तर माझ्या पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या मोफत रुग्णवाहिका दिलेल्या आहेत त्या तातडीने
त्या रुग्णाच्या घरापर्यंत हॉस्पिटलमध्ये जायचं काम आम्ही करत असतो, तसं काँग्रेसने पण करावं. गेले अनेक वर्ष तुम्ही आहात, दिलं होतं ना तुम्हाला लोकांनी सत्ता, एवढे वर्ष करायला पाहिजे होतं ना. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी रुग्णांची सेवा चांगल्या पद्धतीने आहे, त्याबद्दल का अध्यक्ष महोदय, ज्या बाकडावरती आपण इकडे बसलेलो आहात त्याच्या समोरच्या बसलेला माणूस 34 मिनिटं बोलला. मी सत्तेत आहे, मी 70 मिनिटं बोलणार. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय खाली बसून असं कोणी बोलू शकत नाही. अध्यक्ष महोदय सदस्य किती वेळ बोलायचा हा त्याला अधिकार आहे. त्याला खाली बसवायचं त्या बोलून द्यायचं नाही, हा तुमचा अधिकार आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातून महाराष्ट्राची सेवा चांगल्या पद्धतीने चालू आहे. पुढे निधी कमी पडत असेल तर पंतप्रधान निधीतून या ठिकाणी दिलं जातं. याचबरोबर या ठिकाणी सांगितलं वाहतूक कोंडी आहे. वाहतूक कोंडी आहे ना, आम्ही कबूल करतोय. जी खरी परिस्थिती आम्ही कबूल करायला तयार आहे. विकास होतोय तो पण ह्यांनी कबूल केला पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या मुंबई शहरामध्ये लोकांना जो खड्ड्याचा त्रास होत होता, खड्ड्यातून जावं लागत होतं, अनेक शहरं असतील, तालुके असतील, जिल्हे असतील, हे खड्डे मुक्त व्हावेत या दृष्टिकोनातून चांगला निर्णय घेतला आणि संपूर्ण रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचं बनवायचं काम सुरू झालं. अध्यक्ष महोदय, रस्ता बनत असताना वेळ लागणार, चांगल्या दर्जाची कामं झाली पाहिजेत. पूर्वी जसं रस्ता बनवला की वाहून गेला, हे न होता चांगले रस्ते बनवले पाहिजेत, म्हणून थोडा वेळ लागतोय. आणि म्हणून हे काम चांगलं करत असताना, चांगले रस्ते देत असताना वाहतूक कोंडी होत्या, थोडे दिवस होईल, परंतु कायमस्वरूपी चांगले रस्ते मिळले जातील. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण पुणे मुंबई हायवेचं पाहिलं असेल. पुणे मुंबई हायवेचा पण थोड्याच दिवसामध्ये रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. तो रस्ता झाल्यानंतर पुणे मुंबई हायवे अतिशय लोकांच्या वाहतुकीसाठी असणारा तो अडथळा आहे, तो दूर होऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची वाहतूक करण्यासाठी, येण्या जाण्यासाठी लोकांना मोकळा होईल. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शासनाच्या तुमच्या माध्यमातून शासन चांगलं काम करत असताना शासनाकडे माझी विनंती पण आहे की काही भागामध्ये जे हॉस्पिटलचे काम अर्धवट पडलेले आहेत, उदाहरणार्थ कुडाळकर साहेब आणि आम्ही एका ठिकाणी राहतो, ज्या भागातून येतो, त्या कुर्ला भागातील 650 बेडचं हॉस्पिटल हे अर्धवट पडलेलं आहे. आणि म्हणून शासनाने तातडीने या हॉस्पिटलकडं लक्ष देऊन निधी मंजूर करून ते हॉस्पिटल कुर्ल्यामधील झोपडपट्टीवासियांना चांगलं बनवून देण्यात यावं. या ठिकाणी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मदत. शासन विद्यार्थ्यांसाठी चांगला निर्णय घेते. गरीब शेतकरी असतील, गरीब लोक असतील, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मोफत शिक्षण देणं, साहित्य मोफत देणं, त्याचबरोबर उच्च शिक्षण घेत असताना फीज भरू शकत नाही आहे. अध्यक्ष महोदय, मला जे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि मी माझं थोडा वेळ दिलेला थांबतो. अध्यक्ष महोदय, त्यांनी एकदा आम्हाला असं सांगितलं की कुठल्या तरी एका खेड्यातली, परभणी का कुठे जालना होती, खोतकर साहेबांना माहीत असेल, त्या खेड्यातली एक मुलगी उच्च शिक्षणाची फी भरू शकत नाही. 50% शासन भरत होतं, 50% भरू शकत नाही. आपले वडील आत्महत्या करण्यापूर्वी फीज भरू शकत नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. अध्यक्ष महोदय, त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सकाळी 5 वाजेपर्यंत झोपले नाहीत. 12:30-1 वाजता त्यांना फोन आला होता. सकाळी 5 वाजेपर्यंत झोपले नाहीत. आणि दुसऱ्या दिवशी आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना ही वस्तुस्थिती माहिती आहे. दुसऱ्या दिवशी दादांना बोलून घेतलं आणि अशा विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना आत्महत्या करायला लागू नये म्हणून 100% उच्च शिक्षणासाठी फीस भरण्याचा निर्णय घेतला. अशा पद्धतीने हे महायुतीचं सरकार काम करत आहे. शिक्षण असेल, या माध्यमातून मदत आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. महाराष्ट्रात घेत आहेत. देशाचे पंतप्रधान सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. पूर्वी अध्यक्ष महोदय, तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या गावी आहे, माझ्या गावी आहे,
जे जनावरापासून शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं, धान्याचं नुकसान होत होतं, हे पंतप्रधानांनी योजना आणून 72 तासात त्याची नोंद करायची आणि या झालेल्या शेतकऱ्याचं नुकसान भरून दिलं जाईल अशा पद्धतीच्या अनेक योजना आणल्या. शेतकऱ्यांना मागेल त्याला पंप द्यायचं केलं, मागेल त्याला वीज द्यायचं केलं. शेतकऱ्यांच्या माहितीसाठी पाऊस कधी येणार आहे, दुबारपेरणी होऊ नये, त्रास होऊ नये, हवामान, अवकाळी पाऊस याची माहिती देण्यासाठी नवीन पद्धत आणली 2026ची. आणि म्हणून असं चांगला निर्णय शासन घेत असताना कुठंतरी विरोधकांच्या पोटामध्ये गोळा उठतोय. आणि म्हणूनच याच आजारासाठी त्यावेळेचे मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केला. या दवाखान्याच्या माध्यमातून अशा लोकांच्या मध्ये पोटात जो गोळा उठेल त्याला औषध द्यायचं, उपचार करायचं काम केलं आणि हा विकास सुरू आहे, सुरू राहील, करत राहो एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.